रामदास समर्थ सद्गुरु रामचंद्र आराधिला, ब्रह्मचर्य स्वयंभ मारुती धर्मस्थापक देखिला, दासबोध करून या निज मंत्र तो उपदेशिला, त्या नमू जगती गुरुप्रती रामरूप ठसावला. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या हृदयातला मुद्दा आहे. कारण महाराष्ट्राचं संत पंचक म्हणजे श्री ज्ञानदेव, श्री नामदेव, श्री एकनाथ, श्री तुकाराम आणि श्री समर्थ आणि स्वतः शिवछत्रपती समर्थ संप्रदायाची कागदपत्रे या महत् ग्रंथाच्या नूतनावृत्तीच्या प्रकाशनावर चर्चासत्र असलं तरी शिवसमर्थांच्या बद्दल आपल्या धारणा महाराष्ट्राच्या शतकानुशतकाच्या झालेल्या आहेत त्या किती साधार आहेत आणि त्यांना किती महत्त्व आहे हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतो. समर्थ तपोकालामध्ये टाकळीला होते आणि नेमका त्याच वेळेला 4.5 वर्ष शहाजीराजांचा संचार शिवनेरी ते त्र्यंबकेश्वर ह्या भागात होता आणि त्यावेळेला ते तिथल्या क्षेत्रोपाध्यायांच्याकडे भेटीला गेलेले होते असे 3-4 ऐतिहासिक पत्रांमध्ये उल्लेख आहे. अर्थातच त्यावेळेला या तरुण तपोयोग्याचं योगाबद्दलच्या वार्ता त्यांच्या कानावर निश्चितपणे गेल्या असल्या पाहिजेत आणि त्यांनी त्यांची भेट घेतली असली पाहिजे. हे कशावरून तर समर्थ जेव्हा आपली तपस्या पूर्ण करून 12 वर्ष सगळ्या भारतभर फिरून असे महाराष्ट्रात आले. पहिल्यांदा ते ब्रह्मारण्यात म्हणजे महाबळेश्वरला आले आणि आपल्याला नंतर मी सांगतोच आहे ओघाओघानी की महाबळेश्वरचं महत्त्व समर्थांच्या कागदपत्रांमध्ये सुद्धा काय आहे. महाबळेश्वरला आले आणि तिथून ते तडक जे आले ते मसूर परगण्यामध्ये आले. आता हा मसूर परगणा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तिथली जी मसूर परगण्याची जहागिरी ही जगदाळे घराण्याकडनं शहाजीराजांनी अक्षरशः हिसकावून घेतली. कारण मसूर हे कोकण, अगदी सह्याद्रीचं पठार आणि पूर्व महाराष्ट्र यांच्यामधलं एक खिंडीसारखं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण होतं आणि ह्या पठारावरनं स्वराज्यामध्ये किंवा कुठल्याही लढाऊ अशा लोकांची भरती ही फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून असे. त्यामुळे शहाजीराजांनी ते ठाणं बळकावलेलं होतं. पुढे जगदाळे मराठेशाहीच्या मुखंडांबरोबर शतकानुशतकं लढले पण त्यांना ती जहागिरी काही पुन्हा मिळाली नाही जगदाळ्यांना. अशा त्या मसूरलाच नेमके समर्थ जन्मले उत्तर महाराष्ट्रात, तपस्या केली इकडे पश्चिम महाराष्ट्रात उत्तरेकडे टाकळीला आणि नेमके येतात ते नेमके मसूरलाच कसे आले ह्याचा उलगडा कागदपत्रांमधनं होत नाही. पण समर्थांच्या एका पदावरनं मात्र होतो. मसूरला आल्यावर त्यांनी 12 वर्ष त्यांची जी स्नेही मंडळी टाकळीला म्हणजे पंचवटीला होती तिथल्या रामोपासकांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रातलीच अत्यंत महत्त्वाचं सार म्हणजे शुद्ध उपासना, विमल ज्ञान, वीतराग आणि ब्राह्मण्य रक्षण, गुरुपरंपरेचे लक्षण, शुद्ध मार्ग. आता ब्राह्मण्य रक्षण हे कशासाठी तर समाजाला निस्पृह मंडळी हवी असतात, समाजाच्या चालनासाठी ती अत्यंत आवश्यक असतात आणि आपला सगळा स्वार्थ बाजूला सरून त्यागाने आपल्या शक्ती समाजाच्या चरणी अर्पण करणं हे ब्राह्मण्याचं व्रत आहे. समर्थांनी एके ठिकाणी सांगितलेलंच आहे की जाणती ब्रह्म संपूर्ण, करीती ब्रह्म निरूपण, तोची जाणावा ब्राह्मण ब्रह्मविद. कारण समर्थांना जी उपासना करायची होती ती जनतेच्या अंतरात्म्यापर्यंत त्यांना पोचायचं होतं आणि त्या उपासनेची धर्मस्थापनेला अत्यंत आवश्यकता होती आणि धर्मस्थापनेचे कार्यकर्ते हे ब्राह्मण वर्गापासून जास्ती मिळू शकणारे होते म्हणून त्यांनी ब्राह्मण्य रक्षण म्हटलंय. पण ब्राह्मणांनी ब्राह्मणांचं रक्षण करणं असा याचा अर्थ नाही आहे. तर समाजातल्या सर्वांनी कारण ब्राह्मण्य एक व्रत आहे अर्थात त्याच्याकडे अतिशय विपरीतपणेही बघितलं गेलेलं आहे आणि ह्या गढूळ वातावरणाला त्याचंही सहाय्य झालेलं आहे की ब्राह्मणांनी आपलं वर्चस्व समाजावर प्रस्थापित केलं होतं. गरीब माणसं वर्चस्व प्रस्थापित करू शकत नाहीत.
ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. ब्राह्मणांनी भिक्षेवर जगावं, ब्राह्मणांनी गरीबच राहावं, तोच त्यांच्या व्रताचा भाग आहे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. तेव्हा ब्राह्मण्य रक्षण हे ब्राह्मणांनी करायचं नाही आहे, तर समाजाच्या इतर सर्व घटकांनी ते करायचं आहे. कारण निस्पृहता समाजातनं लोपली तर काय स्थिती होते हे आपल्याला अलीकडे तर फारच प्रतीत व्हायला लागलेलं आहे. गेली 50, 80 वर्ष आक्रमण काळात सुद्धा. त्यामुळं ब्राह्मणांचं रक्षण ही जी संप्रदायाची सारभूत ओवी आहे, ती ओवी ह्या पंचवटीच्या उपासकांच्या पत्रात आहे. पण सहज समर्थ लिहून गेलेत की तुम्ही सगळे किती भाग्यवान, रोज रामरायाचं तुम्हाला दर्शन घडतंय आणि मी पडिलो दूरदेशी. पडलो याच्यामध्ये समर्थांच्या अंतःकरणातली हुरहुर व्यक्त होतीये. त्याच्यामध्ये काहीतरी आपल्या मनाविरुद्ध कुठल्या तरी शब्दात गुंतल्यामुळं आपण इथे पडलेलो आहोत, यावं लागलेलं आहे असा भाव व्यक्त होतो. मग हे कशासाठी इकडे पडले? सगळीकडे इतके भारतभर हिंडून आले, पेशावरपर्यंत गेले आणि नेमके इथेच का आले? तर ती जहागीर जी होती ती शहाजी राजांची होती आणि शहाजी राजांच्या मनामध्ये राधा माधव विलास शंभूची प्रस्तावना काढून पहा. राजवाड्यांनी सगळं त्यांचं अंतःकरण खुलं करून दाखवलंय त्याच्यात अतिशय सरस भाषेमध्ये. तर शहाजी राजांमध्ये ही स्वराज्य स्थापनेची पुष्कळच तीव्र तळमळ होती आणि म्हणून त्यांनी त्या तपोकाळातल्या तप पुरं होत असलेल्या समर्थांना सांगितलं असं पाहिजे, बालनारायणांना, की तुम्ही नंतर आमच्या भागात येऊन धर्मजागृती केली पाहिजे. तेही त्यांनी वचन दिलं असल्यामुळं 12 वर्ष फिरून नेमके ते तिथे आले असले पाहिजेत. असा त्या पडलो या एका शब्दामध्ये एवढा अर्थ आहे. आणि समर्थ हे शिवथरला स्थिरावले. आता शिवथर हे स्थान सह्याद्रीच्या अगदी एका मोक्याच्या ठिकाणी झाडाची जशी ढोली असते तशी महाराष्ट्राची ती एक प्रकारे ढोली आहे. आणि तिथे ते सुखासुखी राहिले नव्हते. तर शिवथरच्या घळीच्या वर चंद्रराव मोऱ्यांचा वाडा आहे आणि तो भाग एक त्यांचा अगदी महत्त्वाचा असा कप्पा होता. तरुण शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात आपला प्रभाव चांगला जमवायचा होता. त्यामुळं चंद्रराव मोऱ्यांनी आपल्याला येऊन मिळावं अशी त्यांचा प्रयत्न होता. चंद्रराव जेव्हा दत्तक गेला तेव्हा शिवाजी महाराजांच्याच प्रयत्नांमुळे तो दत्तक गेला होता तिथे आणि त्या पदावर आला होता. तेव्हा त्यांना वाटलं होतं की हा आपल्याला सुखासुखी सहकार्य करेल, पण त्यांनी ते सहकार्य केलं नाही. तिथल्या अंतर्गत कारणासाठी नेमके त्याच्या वाड्याच्या जवळ साधारण 1 किलोमीटरसुद्धा अंतर नसेल इतक्या जवळ समर्थांचा तिथे डेरा पडलेला होता. शिवथर घळ हे स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. कारण स्वराज्याच्या दोन्ही राजधान्या एक तर केवळ 11 मैलावर, आणखीन एक साधारण 15 मैलावर राजगड आणखीन रायगड ह्या आहेत. आणि तिथे समर्थांचं जीवनभर, समर्थांच्या नंतरसुद्धा 100-1 वर्ष तिथे सगळ्यांचा राबता होता, परंतु नंतर तो विसरला गेला. तर अशा त्या शिवथरमध्ये समर्थ स्थिरावले होते. आणि हा सगळा सह्याद्रीच्या आसपासचा भाग म्हणून बाबाराव पुरंदरे यांनी म्हटलं की ह्या सगळ्यांचं गोत्र एकच होतं, ते म्हणजे सह्याद्री. पण त्याचा सुद्धा नंतर विपर्यास केला गेला दुर्दैवाने. तर अशा शिवथरला समर्थ होते. चंद्रराव प्रकरण झालं आणि नंतर अफझल खान प्रकरण झालं. अफझल खान प्रकरण जवळ आलं. त्यावेळेला समर्थांचा त्याच्यात किती सहभाग होता याच्याबद्दल समर्थांना समकालीन असलेले, अर्थात ते अगदी तरुण होते, पण समर्थांचे पंतू शिष्य, समर्थांच्या शिष्या वेणाबाई, त्यांच्या शिष्या बाईयाबाई आणि त्यांचे शिष्य गिरीधर हे संप्रदायातले एक फार महान वाङ्मयकार होऊन गेले. त्यांना समर्थांजवळ 2-3 वर्ष राहण्याचं सज्जनगडावर भाग्य लाभलं होतं. तेव्हा त्यांनी त्यावेळेला जे पाहिलं, महान शिष्य कल्याण, दिवाकर, उद्धव, दिनकर हे सगळे, वेणाबाई हे तिथे होते, त्यांच्याकडून त्यांनी जे ऐकलं त्यावरून त्यांनी पुढे समर्थ प्रताप नावाचं एक अत्यंत उत्कृष्ट चरित्र लिहिलेलं आहे. आणि ते तत्कालीन व्यक्तीचं असल्यामुळं कागदपत्रांनी इतकंच, आता ते ओवी वृत्तात लिहिलेलं आहे
त्याला काही इलाज नाही, कारण त्यावेळेला ओवी वृत्तामध्ये अशी धर्मसंबद्ध किंवा अध्यात्मसंबद्ध कवनरचना करण्याचा प्रघात होता, म्हणून त्यांनी ओवीमध्ये लिहिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे त्याच्या 2च प्रती उपलब्ध आहेत. एका प्रतीमध्ये विशिष्ट अक्षरांवर अतिशय पातळ कागद चिकटवून समर्थे अकारपूर्वक यवनासी मारविले असा उल्लेख आहे. हे अकारपूर्वक यवनासी हे त्या पातळ कागदावर लिहिलं आहे. दुसऱ्या प्रतीमध्ये समर्थे अफजल खानासी मारविले असा सरळ सरळ उल्लेख आहे. आपण श्रीमद ग्रंथराज वाचत असाल, त्यातल्या 18व्या दशकाचा 6वा समास हा सगळा अफजल वधापूर्वी काही भाग लिहिलेला आणि अफजल वधानंतर काही भाग लिहिलेला अशा स्वरूपाचा आहे. त्यातली ओवीन ओवी ह्या प्रसंगाला लागते. त्या पहिल्यांदा काही ओव्यांमध्ये अफजल खानाचं वर्णन तंतोतंत शब्दशः बरोबर जुळेल असं आहे. आणि त्याच्यातली एक ओवी अशी आहे, बरे ईश्वर स्वाभिमानी विशेष तुळजा भवानी. आता तुळजा भवानींनी ज्यांचा पत्कर घेतला आहे, तुळजा भवानींची ज्यांच्यावर मेहर नजर आहे, असे शिवरायांशिवाय दुसरे कोण त्यावेळी म्हणता येतील. त्या समासातला प्रत्येक शब्द हा शिवसमर्थांना म्हणण्यापेक्षा अफजल खान प्रसंगाला अगदी लागू पडतो. त्यानंतर मसूरच्या आसपास समर्थांनी जी जनजागृती केली, त्यानंतर चाफळाला त्यांनी येऊन तिथे मूर्तीची स्थापना करायची आणि तिथे आसमंत सगळा जागवून सोडायचा असा त्यांनी संकल्प सोडला. त्या भागात पुष्कळच जागृती झाली. एका विशिष्ट प्रसंगी त्यांनी एका डोहातून रामचंद्रांची ती मूर्ती आणली. समर्थांच्या सगळ्या शिष्यांनी श्रमदानाने तिथे मंदिर उभारलं आणि तिथे त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली. त्यानंतर संप्रदायाचं मुख्यालय हे चाफळ हे बनलं. आणि चाफळचं वैशिष्ट्य हे आहे की जेव्हा पुढे शिवरायांनी समर्थांना गळ घातली की आपण एखाद्या तरी गडावरच राहिलं पाहिजे, मग समर्थ म्हणले मग इथला व्याप सगळं कोण पाहणार? ते म्हणले मी पाहीन. म्हणून चाफळ देवस्थानचा नित्यशः नैमित्तिक उत्सवाचा असा सर्व खर्च हा मराठेशाहीच्या खजिन्यातनं व्हायला लागला. आणि तो 1848 साली साताऱ्याची गादी बुडेपर्यंत चालू होता. हे आपले बलकवडे पांडुरंगजी आहेत, त्यांनी तिथले हिशोबच सादर मागे एका ठिकाणी केले होते की 1848 पर्यंत चाफळला किती मराठीशाहीतनं निधी जात होता. तिथले सगळे आचारी, पाणके, पुराणिक, झाडूवाले तिथे कायम दुभत्या म्हशी पाहिजेत, त्या उडाल्यावर दुसऱ्या म्हशी तिथे दिल्या पाहिजेत, त्यांना गवत किती लागेल. इतकंच काय, समर्थांना थंडी वाजते म्हणून नित्यशः त्यांना 4 शेर लोणारी कोळसा इथपर्यंत देण्याची सगळी मोहीम ही प्रथमतः शिवरायांनी केली होती आणि नंतर शंभूराजांनी तीच कायम केली. ह्या भोसले घराण्याचं जे कुलदैवत शिखर शिंगणापूर, त्याचा सुद्धा सर्वशः खर्च हा मराठीशाहीतनं होत नव्हता, फक्त या 2 ठिकाणचा व्हायचा. प्रतापगडची भवानी आई, कारण ते त्यांचं कुलदैवतच होतं, आणखीन दुसरा चाफळचे श्रीराम. हा सुद्धा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की सगळा खर्च, पारपत्याधिकाऱ्यांची वेतनं, दर सालची वर्षासनं, सर्व खर्च हा केवळ मराठीशाहीतनं होत असे. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सामाजिक वातावरणात समर्थ असे सहज त्यांच्यापर्यंत जाता येऊ नये अशी निकड निर्माण झाली. कारण एकदा 3000 जटिल आणि वैरागी यांनी चाफळला एकदम धाडकन आधी ठरवून मोर्चा काढला आणि ते चाफळला येऊन ठेपले. अर्थात समर्थ हे त्यांचं सुद्धा सूत्र सगळी खूपच बारकाईने असल्यामुळं त्यांनी त्या सगळे धान्याची याची व्यवस्था अगोदरच करून ठेवली होती, त्यामुळं संप्रदायाची काही तिथे काही अनवस्था प्रसंग उद्भवला नाही. पण हे शिवरायांना जेव्हा कळलं त्यावेळेला त्यांनी मनात आणलं गंभीरपणाने की समर्थ असे, माफ करा मला थोडा इंग्रजी शब्द वापरायला लागतोय, इझिली ॲक्सेसिबल होता कामा नयेत, कुणालाही त्यांच्यापर्यंत सहजपणे पोचता येता कामा नये.
म्हणून स्वराज्याची जी राज्यलक्ष्मी ती म्हणजे सगळे गड, ह्यापैकी कुठल्या तरी गडावर त्यांनी येऊन राहिलं पाहिजे असा त्यांनी अगदी समर्थांपाशी गळच घातली. याला अनेक पुरावे आहेत, संप्रदायातले आहेत, संप्रदायाच्या बाहेरचे आहेत. शिवरायांनी त्यांना सांगितलं होतं की 5 गडांमधला कुठलाही आपण गड निवडा, आपण म्हणाल तिथे मी आपली सर्व सोय करतो. एक कल्याण महाराजांचे शिष्य शिवराम म्हणून आहेत, त्यांनी समर्थ चरित्रपर फार सुंदर पद लिहिलं आहे. लीळा वेशे अवतार लोकी झाला. त्याच्यात त्यांनी ह्याच्याबद्दल म्हटलं आहे, नृपशिव अंकित आज्ञाधार येऊनी प्रार्थी जोडूनी कर सज्जन गडी मनोहर दीनोद्धारक राहिला. मनोहर एक समर्थांचं नाव आहे. तर अशा तऱ्हेने ते गडावर आले. शिवकाळामध्ये वाटेल त्याला गडावर येण्याची मुभा नव्हती. आज जसं सर्किट हाऊसवर अतिशय विशिष्ट लोकांना परवान्यासहितच जाता येतं तसं त्यावेळेला होतं. पण इथे तर शिवरायांनी तिथल्या मुद्राधारी किल्लेदारांना पत्रं लिहिली. त्यातली 2 पत्रं उपलब्ध आहेत आणि ती या संग्रहात आहेत की समर्थ जेव्हा इथे येतील त्यांच्या शिष्य समवेत तेव्हा त्यांना आत घ्यावं, सन्मानाने त्यांची सर्व सोय करावी, त्यांच्या काळजी घेण्यामध्ये काडी इतकंही अंतर पडू नये, त्यांना वाटेल तितके दिवस राहतील, त्यांना जेव्हा उतरायचं असेल तेव्हा उतरतील, अशी ती 2 पत्रं जी मिळतात त्याच्यामध्ये त्यांची भाषा आहे. त्यामुळं समर्थ शेवटची 6 वर्ष ही सज्जनगडावर राहिले. सज्जनगड हे नावसुद्धा शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे, हे बाबासाहेब पुरंदरे यांनी सुद्धा लिहिलं आहे. अशी कितीतरी प्रमाणं आहेत. त्यानंतर शिवथर घळीजवळ जे एक पठार आहे खूप मोठं, रामदास पठार असं अलीकडे त्याला गेल्या 150 वर्ष नाव दिलेलं आहे. त्या तिथे रामनगर अशी पेठ वसवावी अशी समर्थांची शिवरायांना आज्ञा झाली. हे मी आज्ञा झाली माझ्या मनचं म्हणत नाही आहे, तर शिवरायांनी प्रत्यक्ष त्या पत्रात लिहिलं आहे की अशी अशी तिथे पेठ वसवावी अशी श्रींची आम्हाला आज्ञा झाली, ती आम्ही मान्य केली आणि तिच्यानुसार सगळ्या व्यापारी उद्मियांना आम्ही 12 वर्ष तिथला सगळा कर हा माफ केलेला आहे, त्यांनी येऊन तिथे आपला व्यापार करावा असं कौलपत्र ज्याला म्हणतात, म्हणजे आपण अनुकूल असल्याचं असं ह्या संग्रहामध्ये आहे. आता आज्ञा हा शब्द शिवाजी महाराजांची 250-250 पत्र उपलब्ध आहेत, पण त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही पत्रामध्ये कोणाबद्दलही आज्ञा हा शब्द आलेला नाही आहे. एक पत्र असं आहे ते शहाजीराजांना उद्देशून लिहिलं आहे असं मानतात, पण त्या पत्राला काहीच आगापिछा नाही, त्यामुळे संशोधक मंडळी त्याला किंमत देत नाहीत. पण त्या पत्रात मात्र शहाजीराजांविषयी आज्ञा हा शब्द त्यांनी वापरला आहे. पण त्या पत्राची प्रतिष्ठा हीच विवाद्य आहे, त्यामुळे बाकी कुठल्याही पत्रात कुणाबद्दलही आज्ञा झाली असा काही उल्लेख नाही आहे. आता आणखीन एक असाच मुद्दा आहे की शंभूराजांना त्यांनी नेमकं सज्जनगडावरच का ठेवलं? इतर कितीतरी मातबर उत्कृष्ट संरक्षण सिद्धता असलेले अनेक गड होते, पण शिवाजी महाराजांनी शंभूराजांना नेमकं सुमारे 1.5 महिना सज्जनगडावर ते होते. अर्थात दुर्दैवाचा भाग असा त्यावेळी समर्थ त्या गडावर नव्हते, पण तिथूनच शंभूराजांनी पलायन करून ते दिलेर खानाकडे सामील झाले. हे दुर्दैव आहे त्यातलं. पण सज्जनगडचीच फक्त निवड करून तिथे समर्थांच्या वातावरणात ते राहावेत अशी शिवरायांची आंतरिक इच्छा होती. आता पुढे शिवरायांच्या निधनानंतर समर्थ अतिशय खिन्न झाले आणि 3 महिने ते कोणालाही भेटले नाहीत. अगदी असे विमनस्क असे झाले होते, कारण धर्मस्थापना तर झाली होती, पण तिची भक्कम बांधणी करण्यासाठी शिवरायांना कदाचित आणखीन आयुष्य लाभावं अशी त्यांची इच्छा असणार, पण ते खूपच खिन्न झाले होते. तर मग शंभूराजे गादीवर आले. आता शंभूराजांच्या मनात शिवरायांमुळे समर्थांबद्दलही अतीव आदर होता आणि त्यांची प्रतिज्ञा होती की जे करणे तीर्थ कैलासवासी राजश्रींना यांचं मनोगत ते करणे आम्हास अगत्य, अशी त्यांची प्रतिज्ञा असल्यामुळं त्यांनी समर्थांच्याकडे अतिशय अपेक्षेने पाहिलं.
त्यानंतर अनेकांना समर्थांकडे पाठवलं. त्यावेळेला सुरनीस पदावर असलेले रामचंद्रपंत अमात्य त्यांना पाठवलं. राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांना मुद्दाम आमंत्रण दिलं. एकदा तर समर्थच्या भेटीला ते आले होते, पण समर्थांनी त्यांना भेट नाकारली होती दुर्दैवाने. पण शंभूराजांचा जेव्हा रुद्रावतार त्यांनी धारण केला होता, आपल्याबद्दल काही कारस्थानं चालली आहेत असा संशय येऊन आणखीन काही अष्टप्रधानातली मंडळी, बाळाजी अवजी चिटणीस वगैरे सगळ्यांना हत्तीच्या पायी दिलं, तेव्हा समर्थांनी त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र खूपच प्रसिद्ध आहे की आणि त्याच्यामध्ये त्याचा शेवट असा केला आहे, शिवरायांचं त्याच्यात गुणगान केलं आहे. आणखीन कसं वागलं पाहिजे, तुम्हाला राग आला तरी मनात तो कसा जिरवला पाहिजे, प्रगट करता कामा नाही आहे. आणि जनाचा प्रवाह कसा चालला पाहिजे, तुमता कामा नाही आहे. कारभाऱ्यांना कसं हाताशी धरा, असं सगळं व्यवस्थित मार्गदर्शन आपल्याला अशा तऱ्हेने सुज्ञ माणसं कसं मार्गदर्शन करतात याची व्यवहारात सुद्धा अनेकदा कल्पना येते. त्याच तऱ्हेने मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. आणि शिवरायांशी खूपच जवळचा संबंध आल्यामुळं त्यांनी त्या प्रसिद्ध ओव्या सगळ्या लिहिल्या आहेत त्याच्यात, की शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, साक्षेप 8वा, त्यांची सलगी देणं कसं होतं, त्यांचा अतिशय जवळचा संबंध आल्यापासून असं कुणीही लिहू शकणार नाही. आणि त्याचा शेवट समर्थांनी जरा ह्यांनीच केलेला आहे, समर्थांच्या याला डिवचून असा केला आहे जणू काही, की याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. या वेगळ्या आता विशेष काय लिहावे. तर शंभूराजांनी हे सगळं सहन केलं का, तर त्यांचे तीर्थरूप त्यांना अतिशय जवळचं मानत होते म्हणून. नाहीतर शंभूराजे इतके संतापी आणि भडक याचे होते असं जर त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणी लिहिलं असतं तर त्यांनी सगळा मठ तो उद्ध्वस्त करून सगळा नाश करून टाकला असता. पण समर्थ हे इतक्या जवळचे आणि इतके आदरणीय असल्यामुळंच त्यांनी ते सहन केलं. इतकंच नाही तर समर्थांच्या निर्याणानंतर गडाच्या व्यवस्थेमध्ये अतिशय मनःपूर्वक लक्ष घातलं. त्याच्यासाठी सुद्धा नंतर मी येतोच. तर अशा या घराण्याचा आणखीन समर्थांचा संबंध होता. एक व्यवहारातली आडाख्याची गोष्ट आपल्याला सांगतो की एखाद्या व्यक्तीचं आपल्याबद्दल मत कसं आहे हे जर जाणून घ्यायचं असलं तर तो घरी नसताना आपण त्याच्याकडे जावं आणि तिथे गेल्यावर त्याची मुलं आपल्याशी कशी वागतायत ते बारकाईने पाहावं. मुलं जर चांगली वागली, आदराने वागली, आस्थेने वागली तर निश्चित समजावं की तुमच्याबद्दल ते घराचे जे गृहस्वामी आहेत ते निश्चित चांगलं बोलत असले पाहिजेत. मुलांनी जर विशेष आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर नक्की समजावं की आपल्याबद्दल घरामध्ये चांगलं बोललं जात नाही आहे. हा न्याय इथे लावून पाहिला तर काय दिसेल, तर शिवरायांच्या नंतरच्या सर्व पिढ्यांनी अगदी प्रतापसिंह महाराजांपर्यंत सर्वांनी समर्थांच्या क्षेत्रांकडे, समर्थांच्या संप्रदायाकडे अत्यंत आपुलकीने लक्ष दिलेलं आहे. शंभूराजांचं आपल्याला सांगितलं, राजाराम महाराजांचं सांगतो की राजाराम महाराज जेव्हा जिंजीला गेले तेव्हा जाताना पहिल्यांदा सज्जनगडावर गेले, मग जिंजीचा सगळा क्रम आटपून आले, ते शेवटी सज्जनगडावरच पुन्हा आले, आणखीन मग साताऱ्याला आले. तर अशा तऱ्हेने ह्या शिवरायांच्या सर्व पिढ्यांनी समर्थांच्याकडे कमालीच्या आत्मीयतेने लक्ष दिलेलं आहे. समर्थांचे एक शिष्य दिवाकर म्हणून होते, त्यांच्याबद्दल समर्थांनी खूपच उत्कृष्ट वर्णन केलं आहे आणि ते कल्याणांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की हा दिवाकर म्हणजे दुराखी मोहरा, बुद्धीनेही महाबळ आहे असे आणि राजद्वारी पाठवण्यास अत्यंत योग्य. तर आजच्या काळात जे लायाझन ऑफिसर म्हणतात ते शिवप्रभू आणि समर्थ यांच्यामध्ये लायाझन ऑफिसरचं काम हे दिवाकरांचं होतं आणि त्यांचं बुद्धिचातुर्य, निष्ठा आणि महाराष्ट्र धर्माची सर्व जाण. कारण गिरीधरांनी सुद्धा दिवाकरांचं खूप कौतुक केलेलं आहे की ते कुठलाही विषय इतका फोडून व्यवस्थित सांगायचे अध्यात्मापासून व्यवहारापर्यंत की त्याला तुलना नाही. तर अशा गिरीधरांच्या घराण्यामध्ये ह्या कागदपत्रांमधली बरीच कागदपत्रं मिळालेली आहेत आणि शंभूराजांनी सुद्धा अत्यंत प्रांजळपणाने समर्थांच्या नंतर उद्धव आणि गिरीधर यांच्यामध्ये जो मतभेद झाला की हे पुढे कुणी सांभाळायचं, तर त्याच्यामध्ये
दिवाकरांची बाजू शंभूराजांनी घेऊन, कारण अत्यंत आस्था असल्याशिवाय कुणी अशी बाजू बिजू घेणार नाही. राज्यकर्ते म्हणाले असे, तुम्ही आपसात सोडवा, काय ते करा, आमचं जे असेल ते आम्ही देऊ. पण इथे शंभूराजांनी अगदी त्याच्यात मनापासून लक्ष घातलं आणि त्याच्यात सांगितलं की समर्थांनी अनेक वार पारपत्याधिकारी म्हणून यांनाच नेमलेलं आहे, तेव्हा राजसत्तेकडून त्यांना जे जे काही सहकार्य मिळायचं ते त्यांच्याच मार्फत मिळेल, असं ह्या कागदपत्रांमध्ये स्वच्छ अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे. तर इतक्या आस्थेने पुढच्या सर्व पुरुषांनी समर्थांच्या गादीकडे पाहिलेलं आहे. शिवरायांचंच घराणं एवढंच नव्हे तर तंजावरला जे व्यंकोजी राजांचं घराणं आहे त्यांनी सुद्धा आजतागायत समर्थांच्या शिष्यत्वाची ही पताका फडकत ठेवलेली आहे. त्यांच्याकडे समर्थांची मूर्ती रोजच्या पूजेमध्ये ठेवलेली अशी आहे. इतकंच काय, समर्थांचे जे मराठेशाहीच्या प्रभावळीतले जे महत्त्वाचे शिष्य होते त्यातले एक नागपूरकर भोसले, की ज्यांच्या पराक्रमाला भास्करराम कोल्हटकर हे त्यांचे सेनापती होते, त्यांच्या पराक्रमाला भिवून कलकत्त्याला इंग्रजांनी एक मराठा डिच म्हणून एक खंदक खोदलेला होता. तर अशा त्या नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळेल की चांदीची भरीव समर्थांची मूर्ती आहे. अशा सगळ्या ठिकाणी मराठीशाहीचे जेवढे महत्त्वाचे सगळे घटक होते, जबाबदार घटक होते, त्यांच्यात समर्थांच्या संप्रदायाबद्दल अत्यंत अनुकूलता आहे. जेव्हा महाराष्ट्र सोडून राजाराम महाराज जिंजीला गेले तेव्हा समर्थांचे शिष्य रामचंद्रपंत अमात्य यांच्या हातात त्यांनी सगळा महाराष्ट्र दिला आणि त्यांना सांगितलं की हुकूमत पनाह म्हणजे राज्य शासनाचे आश्रयदाते अशी पदवी आम्ही तुम्हाला देतोय आणि तुमच्या आज्ञा आम्ही सुद्धा ऐकू, असं त्यांनी त्यांना अभिवचन दिलं. आणि त्यांचे जे 4 सहकारी होते ते बुलंद होते. एक संताजी घोरपडे ज्यांनी 5 लाखाच्या औरंगजेबाच्या छावणीत शिरून त्याचे सोन्याचे कळस कापून आणले आणि राजाराम महाराजांसमोर ठेवले. त्यानंतर धनाजी जाधव, नंतर शंकराजी नारायण सचिव, भोरचे पंत सचिव, आणि परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी हे औंधचे. या 4ही घराण्यामध्ये आता रामचंद्रपंत हे स्वतः तर समर्थांचे शिष्य होतेच, त्यांची मुंजच समर्थांच्या मांडीवर लागली होती, पण त्यांचे वडील जे निळो सोनदेव तेही समर्थांचे शिष्य होते. आणि साधारण 115 वर्षापूर्वी त्यांच्या वंशाचं एक वंशवृत्त म्हणून एक प्रकाशित झालं आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांबरोबर समर्थांचा अनुग्रह घेतेवेळी निळो सोनदेव हे त्यांच्याबरोबर होते. निळो सोनदेव हे शहाजीराजांपासून त्यांचे सहकारी होते आणि शिवरायांच्या अष्टप्रधानातले ते होते. त्यांना, त्यांच्या पत्नींना दोघांनाही समर्थांचा अनुग्रह होता आणि समर्थांच्या प्रसादाने त्यांना 2 चिरंजीव झाले. एक थोरले नारोपंत, ते काही काळ अमात्य होते पण त्यांना तेवढा उरक नसल्यामुळं, ते फार अध्यात्मशील असल्यामुळं 6 महिन्यातच त्यांनी रामचंद्रपंतांना संधी दिली. तेव्हा रामचंद्रपंत अवघ्या 23 वर्षाचे होते. नुकताच बांधलेला जो सिंधुदुर्ग होता तिथे रामचंद्रपंत केवळ 17 वर्षाचे असताना तिथली सबनिशी त्यांनी त्यांच्या अधीन केली होती. पुढे राज्याभिषेकाच्या वेळेलाही रामचंद्रपंत होते, शंभू काळातही होते आणि राजाराम महाराजांच्या काळात मात्र त्यांनी महाराष्ट्र वाचवण्याचं ह्या चौकडीच्या साह्याने फार महान काम केलेलं आहे. समर्थांना कधी कधी आर्य चाणक्य किंवा विद्यारण्य स्वामी यांच्याशी तुलना करतात, पण त्या दोघांनी अमात्यपण स्वीकारलेलं होतं, आर्य चाणक्यांनी आणि विद्यारण्यांनी, माधवाचार्यांनी. समर्थांनी स्वतः ते स्वीकारलं नाही, पण आपल्या एका शिष्यालाच अमात्य बनवून मराठेशाही तारली. हे फार महान काम आहे. रामचंद्रपंत अमात्यांचं सुद्धा चाफळकडे अतिशय लक्ष होतं. आपल्या प्रत्यक्ष मामांना त्यांनी तिथली लेखनाची वृत्ती दिलेली होती, इतकं त्यांना ते महत्त्वाचं स्थान वाटत होतं. शांताबाई शेळक्यांनी एक फार सुंदर 16 श्लोक लिहिलेत समर्थांवर. त्याच्यात त्यांनी सुरुवात केली की घळी माझिवा डोंगरी दूरवास, समस्ता जना उद्धरायास ध्यास, अटाटी अहोरात्र केली समर्थे, असा त्यांचा श्लोक आहे. त्याच्यात शिवरायांबद्दल त्यांनी लिहिलं आहे की जये शार्दुले शिवराये प्रतापे, दुराक्रामका मर्दुनी छत्र रूपे, मराठा जगी वैभवी वाढविला, तया हातुनी धर्म त्वा स्थापियेला. तर श्रीराम समर्थ अशी एक प्रतापातली ओवी आहे. श्रीराम समर्थ उपासना, आकल्प संकल्प परंपरा जाणा, धर्मस्थापना जगज्जीवना,
भरतखंडी करणे असा त्यांच्या जीवनाचा सार असलेली ही ओवी आहे. आता असे कितीतरी आधार आपल्याला सापडतील. एकच ह्या पत्रातलं भरतवाक्य सांगतो की शिवरायांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे, समर्थांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे, असं शिवराय म्हणतायत. हे त्यांच्या अष्टप्रधानातल्या एका व्यक्तीने त्या पत्रात लिहिलं आहे की चढता वाढता देवाचा उत्सव तैसी राज्याते अभिवृद्धी आहे. आणि हे एका पत्रात आलेलं नाही आहे, 5-25 पत्रात आलेलं आहे. आणि शिवरायांनी त्यांच्या एका अष्टप्रधानातल्या याला, त्यांनी दुसऱ्या आणखीन कुणाला, असे 4-4 व्यक्तींपर्यंत पाझरलेले अशी 3-4 ठिकाणं ह्या पत्रव्यवहारामध्ये आपल्याला सापडतात. तर ही चढता वाढतो देवाचा उत्सव म्हणजे नेमकं काय, तर नेमकी ती अंतरात्म्याची उपासना म्हणजे देवाचा उत्सव, स्वराज्य स्थापना म्हणजे देवाचा उत्सव, धर्मस्थापना म्हणजे देवाचा उत्सव, असं समर्थांना अभिप्रेत होतं. समर्थांच्या निधनाच्या आदल्याच दिवशी दुपारी वामकुक्षी झाल्यावर समर्थ उठले आणि त्यांनी 11 शब्दांचं 11 अक्षरांची 2 वाक्य उच्चारली. देवद्रोहियांचा नाशची आहे आणि समुद्र तीरस्थांचा नाशची आहे, ही ती 2 वाक्य. दुसऱ्या दिवशी समर्थांनी समाधी घेतली. पण इथे आपल्याला लोकमान्यांची आठवण होती आहे. शेवटचे जेव्हा लोकमान्य आजारी होते सरदारगृहात, त्यावेळेला त्यांचा ताप मेंदूत गेल्यामुळं त्यांना वात झाला होता आणि त्याच्यात ते हे कसे जात नाहीत, आय विल ड्राईव्ह देम आउट असं लोकमान्य बोलत होते. तसंच समर्थांचे शेवटचे उद्गार की देवद्रोही यांचा म्हणजे मंदिरं पाडणाऱ्या, इथल्या हिंदूंचं धर्मांतरण करणाऱ्या, उच्छाद मानणाऱ्या, असा जो इथल्या देवांचे विध्वंसक आहेत त्यांचा नाशाची आहे. आणि समुद्र तीरस्थांचा म्हणजे मगाशी उल्लेख केलेला रामचंद्र पंतांचं आज्ञापत्र, त्यांनी ह्या युरोपीय आक्रमकांना म्हणजे इंग्रज, वलंदेज म्हणजे हॉलंडचे, फरासीस म्हणजे फ्रेंच, या फिरंगी, या सगळ्यांचा उल्लेख करून जसं बरोबर जाणलेलं होतं, तसं समर्थांनी सांगितलेलं की हे जे समुद्र तीरस्थ आहेत आक्रमक, त्यांचा नाश आहे. म्हणजे आक्रमकांचा नाश हे शिवसमर्थांच्या आयुष्याचं सार होतं. आणि तेच आपण आपल्यासुद्धा मनावर बिंबवून घेतलं पाहिजे की भारतवर्षावर कुणाचंही कसल्याही प्रकारचं आक्रमण होणार नाही, याची आपण जास्तीत जास्त काळजी ह्या व्यासंगातनं घेतली पाहिजे. माझं जरा भाषण लांबलं तरी मुख्यतः शिवसमर्थांचे संबंध याच्यावर किती प्रमाण आहेत याचं मी थोडक्यात विवेचन केलेलं आहे. अजूनही खूप सांगण्यासारखं आहे, पण आता वेळ माझ्याकडे फार कमी असल्यामुळं मी थांबतो. राष्ट्रगुरु श्री समर्थ की जय.